खरबी येथून जी कयाधू नदी वळवणार आहे अशी चर्चा हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या काही वर्षापासून सुरू आहे आणि त्याचाच प्रश्न जे आहे ते आता पुन्हा एकदा पेटणार आहे आणि पेटलेला आहे। नुकतंच एक बैठक या समितीची पाणी समितीची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये लवकरच आंदोलन होणार असल्याची माहिती आहे आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी खासदार शिवाजीराव माने। काय सांगाल, परत एकदा हा प्रश्न पेटलेला आहे, नेमकी काय शासनानं या संदर्भामध्ये गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडून एक टेंडर या प्रश्नावरती काढलेलं आहे आणि हे टेंडर मला सांगा 900 कोटीच्या वर असलेलं टेंडर आणि त्याचा कालावधी केवळ 13 दिवसाचा ठेवलेला आहे। याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की शासनाची काय मनशा आहे। शासनाला कुठल्याही परिस्थितीमध्ये खरबीवरनं बांधारा घालून कयाधू नदी ही पूर्वी 9 किलोमीटर टनेल करायचा, त्याच्यानंतर 7 किलोमीटर कॅनॉल करायचा आणि त्याच्यानंतर ती पेडगावच्या त्या ओढ्यामध्ये सोडून ती पुन्हा इसापूर धरणामध्ये मिसळवायची, अशा पद्धतीचं त्यांचं हे धोरण चाललेलं आहे। हा प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट हाणून पाडणं गरजेचं आहे। मला सांगा, खरबीच्या खालच्या भागाचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही। ही नदी एकंदरीत हिंगोली जिल्ह्यामध्ये कमीत कमी जवळपास 100 किलोमीटर ही नदी वाहते आणि ही आमची लाईफलाईन असलेली, ज्याला आम्ही जीवनवाहिनी म्हणतो, हीच जर बंद पडली तर मग आमच्या बोरला पाणी कुठून येणार, आमच्या विहिरीला पाणी कुठून येणार, आमच्या सिंचनाला पाणी आम्ही कुठून आणणार। काही थोडं बहुत जे सिंचन होतं आहे हे त्या कयाधूच्या याच्या पाण्यावरती तर आम्ही करतो, इतर पाणी तर आम्हाला कुठं मिळतच नाही। बरं असू द्या, शासनानं हे याच्याद्वारे 109 MM³ पाणी त्यांनी वळवण्याचं चाललं इसापूर धरणामध्ये। त्यांचं असं म्हणणं आहे शासनाचं की सापळीचं जे उरलेलं पाणी आहे 240 MM³, त्याच्यापैकी त्यांनी अगोदर काही वापरलेलं आहे, हे पाणी आमच्याकडं शिल्लक आहे आणि मग त्या शिल्कीच्या नावाखाली याचा काहीतरी उपयोग घ्यायचा आहे। अरे बाबा, आमच्याकडं आहेत ना, राज्यपालांनी अगोदरच सिंचनाचा अनुशेष हिंगोली जिल्ह्यामध्ये जाहीर केला आहे, तुमच्या जवळपास 15,137 हेक्टरचा। मग तो अगोदर तुम्ही पूर्ण करा ना। आमची कित्येक दिवसाची मागणी आहे की कयाधूवरती उच्च पातळी बांधारे व्हावेत, ते तुम्ही का करत नाहीत। जिल्ह्यामध्ये 2001 पासनं जवळपास 24 साठवण तलाव हे प्रस्तावित आहेत, या एकालाही पाणी मिळत नाही। काय सबब सांगितल्या जाते शासनाकडून? कयाधूच्या बेसिनमध्ये पाणी नाही, पैनगंगेच्या बेसिनमध्ये पाणी उपलब्ध। घाट नेमका घालतं कोण? हा नेमका घाट ही तर सरळ आहे, हा उद्देश खालच्यांचा आहे। ही खालची जी मंडळी बसलेली आहे हिंगोलीच्या, त्यांनाच असं वाटतं की आम्हीच फार शहाणे आहेत आणि हे पाणी फक्त केवळ आणि केवळ आमच्याच हिश्श्याचं आहे। तुम्ही नाव न घेता अशोक चव्हाण यांच्यावर आरोप करताय। मग तसंच होईल। मला सांगा, नाव मला नाही घ्यायचं, आज ते माझे स्वयंपक्षीय आहेत, माझे नेते आहेत, असं कुणाच्या विषयी म्हणू नाही। परंतु मला सांगा, हे पाणी त्यांनी कुणीतरी शासन दरबारी वजन वापरल्याशिवाय हे होतं का? 13 दिवसाची नोटीस निघतेच कशी? काय म्हणून काढता तुम्ही? याचं तर इंटरनॅशनल बीड व्हायला पाहिजेत, याचा अगोदर फायनान्शियली क्वालिफिकेशन व्हायला पाहिजेत, त्याच्यानंतर टेक्निकल बीड व्हायला पाहिजेत आणि मग 6 महिन्याच्या कालावधीनंतर ह्या एवढ्या मोठ्या रकमेचं टेंडर हे कमीत कमी 6 महिने घेत असते, जे तुम्ही प्रक्रिया 13 दिवसात मंजूर करीत आहात। म्हणजे ह्यामागं तुमचा उद्देश। आणि आता तुम्हाला वाटत असेल शासनाला की हिंगोलीकर झोपलेले आहेत, तुम्ही लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं कोल्हापूरवासियांनी की तुमचा त्या समृद्धी महामार्ग रोखला, त्याचं भूसंपादन रोखलं, त्याच पद्धतीनं हिंगोली जिल्हासुद्धा एक पाण्याचा थेंब या कयाधूचा आम्ही जाऊ देणार नाहीत। शेवटी कयाधू ही आमची लाईफलाईन आहे। कयाधू जिवंत राहिली तरच हिंगोली जिल्हा जिवंत राहू शकतो, अन्यथा हिंगोली जिल्हा। प्रोसेस काय आता त्या खरबी बंधाऱ्याचं नेमकं प्रोसेस काय आहे की आता तुम्ही आता पुन्हा प्रश्न निघाले, त्याचं टेंडर निघालंय, फक्त 13 दिवसाचा कालावधी दिलाय। यावरून तुम्ही लक्षात घ्या, 13 दिवसात कुठं 900 कोटी 1000 कोटीचं टेंडर होत असते का? आता हे जर टेंडर पास झालं, मंजूर झालं, मग आम्ही आता आमचे सगळे ऑप्शन उघडे ठेवलेत। आम्ही उद्या हायकोर्टात जाणार आहोत, आमची काही मंडळी सरकार दरबारी जाणार आहे, आम्ही काही मंडळींनी आता 9 तारखेला आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, ट्रॅक्टर मोर्चाचं। मी आपल्यामार्फत सगळ्या आमच्या शेतकरी बांधवांना सांगतो, तुमच्या येणाऱ्या पिढीला जर वाचवायचं असेल, तुमच्या मुलाबाळांना जर वाचवायचं असेल तर आमच्या 9 तारखेच्या मोर्चामध्ये तुम्ही सामील व्हा, तुमचं ट्रॅक्टर घेऊन। तुम्हाला ट्रॅक्टर जर नसेल तर तुम्ही स्वतः येऊन ह्याचा विरोध हा शासनाला दर्शविला पाहिजेत, तरच आपलं हे पाणी टिकून राहील, अन्यथा शासन हे पाणी दिल्याशिवाय राहणार नाही।
निश्चितच शेवटे माजी खासदार शिवाजीराव माने मागच्या काही वर्षापासून खरबी बंधाऱ्याचा प्रश्न आहे, ऐरणीवर आहे आणि त्या खरबी बंधाऱ्यातून माजी खासदारांनी माजी मंत्री अशोक चव्हाण यांचं नाव न घेता जे आहे तेच पुढाकार घेतात आणि तेच पाणी हिंगोलीचं पाणी जे आहे ते नांदेडला वाळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र आम्ही हिंगोलीकर हे यशस्वी होऊ देणार नसल्याचं माजी खासदार शिवाजीराव माने यांनी सांगितलं. पण गरज पडली तर आम्ही हायकोर्टात जाईल, सुप्रीम कोर्टात जाईल, मात्र हे हिंगोलीचं पाणी हिंगोलीतच राहील आणि हिंगोलीचं जर पाणी गेलं तर हिंगोली जिल्हा हा जिवंत राहणार नसल्याचंही माजी खासदार शिवाजीराव माने यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.